बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न आता अत्यंत गंभीर होत चाललाय। आंदेकर कोमकर टोळी युद्धामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर झाल्याचं दिसून आलं होतं। तर आता मंगळवारी पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भर दिवसा पुन्हा 3 अल्पवयीन मुलांनी मयंक खराडे या 17 वर्षीय मुलाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली। पुण्याच्या बाजीराव रोडवरती ही घटना घडली। पूर्व वैमनस्यातून 3 आरोपींनी धारदार शस्त्रानं हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या तिघांनी शस्त्रानं मयंकवर वार केला। यात मयंकचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि 3ही आरोपी विधी संघर्षित असल्याची माहिती आहे। सध्या तपासावर आहे। घटना घडलेली आहे आणि खुनाची घटना आहे। त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। पूर्वीचे वादावरून ही घटना घडलेली आहे। हे काही प्रथमदर्शनी काही गुन्हा प्रिव्हेंटेबल होता असं म्हणता येत नाही। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, 2 टोळ्यांच्या युद्धामध्ये ज्या मुलांनी अजून नीट जगही पाहिलं नाहीये त्या मुलांच्या हातात शस्त्र दिली जात आहेत। दिवसेंदिवस हा प्रकार पुण्यामध्ये वाढत चाललाय। खरं तर हा कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा एक सामाजिक विषय बनलेला आहे आणि याचं मूळ पुणे महापालिकेच्या बंद पडलेल्या किंवा दुरावस्था असलेल्या शाळांमध्ये दडलंय। कारण या शाळांमध्ये शिकणारी जी मुलं आहेत झोपडपट्टीमधली किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब स्तरामधली ही मुलं व्यवस्थित शिक्षण घेऊ शकत नाहीयेत आणि ते कारण आहे बाल गुन्हेगारी वाढण्याचं। पुण्यातल्या सगळ्या भागांमध्ये ही बाल गुन्हेगारी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सातत्याने गंभीर गुन्ह्यांमध्ये हे बाल गुन्हेगार सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतंय। आंदेकर आणि कोमकर या टोळ्यांमधल्या संघर्षातून आतापर्यंत 4 हत्या झालेल्या आहेत आणि या 4ही हत्यांमध्ये वेगवेगळे बाल गुन्हेगार सहभागी आहेत। आरोपी म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। मात्र कायद्यामध्ये जी तरतूद आहे की 18 वर्षांपेक्षा कमी जर त्याचं वय असेल तर त्याला पुन्हा सोडून द्यावं लागतं। हे बाल गुन्हेगार पुन्हा बाहेर येत आहेत आणि पुन्हा गुन्हे करतायत। निखिल आखाडेच्या 2023 मध्ये झालेल्या हत्येतून आंदेकर आणि कोमकर टोळीतील रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली। त्यामध्ये जे 2 आरोपी होते निखिल आखाडेच्या हत्येतील ते त्यावेळी अल्पवयीन होते आणि त्यांनीच यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आयुष कोमकरची देखील हत्या केली। काल जो प्रकार घडला त्या प्रकारातील गुन्ह्यातील आरोपींची वय देखील 18 पेक्षा कमी आहेत। ज्याची हत्या झाली तो देखील अल्पवयीन आहे। याच्यातून आपल्याला काय लक्षात येतंय की ही बाल गुन्हेगारी एका कुठल्या टोळीपुरती मर्यादित नाही, एका कुठल्या भागापुरती मर्यादित नाही, तर ही लागण संपूर्ण पुणे शहराला झाली आहे आणि याचं कारण बंद पडत गेलेल्या महापालिकेच्या शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षण या मुलांना त्यांच्या पालकांना परवडत नाहीये आणि महापालिकेच्या शाळांमध्ये ही मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीयेत आणि अशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळतायत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात त्या मुद्द्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहिल अशी अपेक्षा आहे।